जय भीम नवबुद्धाय. बघूया आजचं बातमीपत्र. संपूर्ण देशामध्ये भ्रष्टाचार निर्मूलन सप्ताह साजरा केला जात आहे. त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांच्या वतीने आज इचलकरंजीमधील DKT सोसायटीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये भ्रष्टाचार विरोधी जनजागृतीसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी संवाद कार्यशाळा घेण्यामागचा उद्देश हा भ्रष्टाचार व लाचलुचपत संदर्भातील गंभीर बाबींबद्दल जनतेमध्ये जागरूकता आणणे, भ्रष्टाचार विरोधी कायद्याची माहिती देणे आहे. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पण त्याला त्याचे हक्क माहिती नसतात. हक्क माहिती नसल्यामुळे तो तसाच बसून राहतो, तसाच गरिबीत राहतो आणि माणसाला पद, प्रतिष्ठा आणि पैसा या तिन्ही माणसाच्याच मूलभूत गरजा झालेल्या आहेत. पण त्या कोणत्या मार्गाने मिळवायच्या हेच माणसाला ज्ञान नाही आहे. बरेचसे विद्यार्थी आता तुमच्यातले फॉरेनमध्ये देखील आहेत, DKTचे आहेत का नाही. बरेचसे विद्यार्थी चांगल्या पदावर आहेत. काही तुमच्यामधले जे इलेक्ट्रिकल असतील, हे असतील, ते महावितरणमध्ये चांगले अधिकारी असतील. सिव्हिलमधले अधिकारी PWD मध्ये, बांधकाम खात्यांमध्ये चांगल्या क्लास 1 पोस्टवर गेलेले आहेत. बरेचसे तुमच्या मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये RTO इन्स्पेक्टर झालेले आहेत, RTO मध्ये उच्च अधिकारी आहेत. म्हणजे तुम्ही जे इंजिनियर आहात ते भविष्यातले निर्माते आहात. इंजिनियर म्हणजे तुमचे उद्याचे भविष्य आहात. तुम्ही जी काय जडणघडण आहे, प्रत्येक जी गोष्ट आहे ती इंजिनियरमुळेच होते, लक्षात ठेवा. तुम्ही म्हणजे संशोधक आहात एक प्रकारचे. तर भविष्यातले समाज बदलाची जी जाणीव आहे ही तुम्हाला करून देण्यासाठी आज आम्ही आलेलो आहे. तुमच्याकडून कोणी सरकारी कामासाठी तुमच्या घरातल्यांच्या, तुमच्या नातेवाईकांना, ह्या सगळ्यांना आमच्यापर्यंत हा संदेश पोहोचवा की कोणत्याही शासकीय कामाला तुम्हाला 1ही रुपया द्यावा लागत नाही. परंतु तुमच्या शासकीय कामासाठी जर कोणी पैसे मागत असेल, कोणत्याही प्रकारची लाच मागणी करत असेल, कुठलीही भेटवस्तू स्वरूपात मागणी करत असतील, तर त्या ठिकाणी आम्हाला अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर या ठिकाणी तुम्ही संपर्क करून निसंकोचपणे आम्हाला कळवा. तुमचं कुठलंही नाव, कोणाचंही नाव त्याच्यामध्ये डिस्क्लोज होत नाही, तुमचं कुठलंही नाव पुढे येत नाही. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही दबावाला भीती म्हणजे बळी पडण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे आमचं पूर्ण पोलीस डिपार्टमेंट तुमच्या सदैव पाठीशी आहे, लक्षात ठेवा. तुमचं जे प्रलंबित काम आहे, आता समजा तुम्ही आता कास्ट व्हॅलिडिटीसाठी किती जणी कास्ट व्हॅलिडिटी देऊन इथं जॉईन झालेले आहेत, तर कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही त्यात किती जणांनी पैसे देऊन काढले असतील? काढलेत का नाही? पैसे दिलेत सगळ्यांनी. मग त्यावेळेला ही कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला 1ही रुपया द्यायची आवश्यकता नाही, तरी पण तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीचे पैसे आलं लक्षात. हा समजा भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा आहे. तुमचं कास्ट व्हॅलिडिटीचे हे झालं किरकोळ विषय. PWDचे आता आणि असतात, बांधकाम विभागात असतात, कॉन्ट्रॅक्टर असतात. तिथे कोणाची एवढी कॉन्ट्रॅक्टर वगैरे आहेत का? कंपनी कोणाची आहे का? कोणाच्या इथे वडिलांची कंपनी आहे. किती अधिकारी येतात कंपनीमध्ये विजिटला? GSTचे अधिकारी येतात, बरोबर आहे. पोल्युशन बोर्डचे अधिकारी येतात, फॅक्टरी इन्स्पेक्टर येतात. तर अशा प्रत्येक अधिकारी जे लाच घेतात, मी सगळे अधिकारी लाच घेतात असं माझं म्हणणं नाही, परंतु जे पैसे घेतात तुम्ही पैसे देण्याची गरज नाही तुम्हाला. परंतु आपल्या समाजामध्ये भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला आहे. तुम्ही असं मनात बिघडवून घेतलेलं की तुमचे वडील, आजोबा, भाऊ हे जे काही करत आले तेच तुम्ही करत जाणार आहे भविष्यात. तुम्ही कुणालाही 1ही रुपया न देता तुमचे हात आणि अधिकार जाणून घ्या की बाबा अमुक एवढे पैसे तू मागतोय, तू 1000 रुपये मागतोय, 10,000 मागतोय, किंवा 100 रुपये मागतोय, किंवा लाख रुपये मागतोय, 10 लाख मागतोय. लाचेला सीमाने लक्षात ठेवा. कितीही पैसे तुम्हाला मागू शकतात. एखाद्या एज्युकेशन संस्थेमध्ये तुम्हाला शिक्षण म्हणून लागायचं, आताच मला आवडल्या म्हणून सांगितले 50-50 लाख रुपये मागले होते तुमच्याकडे. RTOचं चलन हेल्मेट असून पूर्ण हे असून तरी आपल्याकडे चलन मागायची वाढत 2 व्हीलर. तर तुम्ही काय करायचं, त्या ठिकाणी गाडीला मग तुम्ही फोन करायचं. ज्या ठिकाणी समजा तुम्ही ऐका, इलेक्शनचा विभाग जो आहे, इलेक्शनमध्ये प्रांतांची आणि पार्टी जिल्हाधिकारी भरारी पथकं असतात. आलं लक्षात. भरारी पथके असतात. या भरारी पथकामध्ये तुम्ही पैशाचं वाटप ज्या ठिकाणी सुरू आहे तुम्हाला दिसतंय त्या ठिकाणी तुम्ही भरारी पथकाला लावायचं. आलं लक्षात. जे इलेक्शन ज्यावेळेला डिक्लेअर होईल त्यावेळेला भरारी पथकांचे मोबाईल नंबर प्रसारित केले जातात. सर्व मीडियावर भरारी पथकाचे नंबर येतात आणि या भरारी पथक तुमच्या इचलकरंजी विभागासाठी 2-3-4 भरारी पथकं असतात. तिथंच असतात, तुमच्या तहसीलदार अंडर असतात, तहसीलदार ऑफिसला असतात थांबून. ज्या ठिकाणी पैसे वाटप होईल त्या ठिकाणी तुम्ही ते भरारी पथकाला कळवा. नाही, कसं नाही होत. लाच देणं म्हणजे काय आहे?
मोहीम आपल्या देशभर चालू आहे. म्हणजे आता एक नवा अधिकारी आलाय जिल्ह्यात पोस्ट झाला आणि मी गेलो त्याकडे काम करायला डॉक्युमेंट्स आले आणि त्यानं पहिल्यांदाच माझ्याकडे लाचमध्ये आणि मी जाऊन कंप्लेंट केली आणि ॲक्शन पण झाला त्याच्यावर. मग मी त्याच्या टार्गेटमध्ये आलो ना. ऐकून घ्या. आणि तो माणूस करप्टेड आहे. जर तुम्हाला वरनं पॉलिटिकल प्रेशर आणि महाराष्ट्र पोलिसांचं प्रेशर असं किती केस दाखवा तर त्या केसमध्ये तुम्ही काय करताय? त्यातनं पॉलिटिकल लीडर सुटते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रस्थापितांना हद्दपार करा असे आवाहन आंबेडकरी विचारवंत श्यामदादा गायकवाड यांनी काल झालेल्या बैठकीत सांगितले. आपले सर्व मतभेद विसरून सर्व आंबेडकरी संघटना एकत्र येऊन ही नगरपालिकेची निवडणूक आपण लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. आजचा काळ हा भयानक परिस्थितीतून जात असून आपल्या सर्व आंबेडकरी संघटना तसेच जे लोक संविधानाला मानणारे आहेत अशांना सोबत घेऊन आपण या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत असेही ते म्हणाले. या बैठकीला चांगला प्रतिसाद मिळाला असून बऱ्याच संघटना या बैठकीला सामील झाल्याचे दिसून आले. हे बघा, अंबरनाथ शहरामधला बाबासाहेब आंबेडकरांना, ज्योतिबा फुलेंना मांडणारा, राजर्षी शाहूंना मांडणारा, छत्रपती शिवरायांना मांडणारा जो समाज आहे त्या समाजाच्या दृष्टीनं अंबरनाथची जी निवडणूक आहे नगरपालिकेची ही नुसती निवडणूक नाही तर तो एक वैचारिक लढा आहे. त्यामुळं या सगळ्या आमच्या आंबेडकराईट समाजाबरोबर इथला धार्मिक अल्पसंख्याक, आदिवासी, भटका विमुक्त समाज अशी आम्ही सगळे आणि संविधानवादी जेवढ्या शक्ती आहेत या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही अंबरनाथ नगरपालिकेमध्ये मनुवाद्यांची सत्ता येऊन देणार नाहीत या निर्णयप्रत आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही आमची एक अत्यंत संविधानवादी आघाडी उभी करणार आहोत आणि आमचे समविचारी जे पक्ष आहेत, ज्या संघटना आहेत त्यांना आम्ही निश्चितपणे एकत्रित घेऊ शकतो असे प्रयोग आम्ही मागे पण केले, त्यात यशस्वी प्रयोग केलेले आहेत. यावेळचा प्रयोग मागच्या यशस्वीतेपेक्षाही जास्त यशस्वी होईल याची मला खात्री असल्यामुळे सगळा आंबेडकरी समाज एक झालेला आहे आणि तो या अंबरनाथ शहराचा ड्रायव्हिंग फोर्स आहे. अंबरनाथ शहरामध्ये 56 झोपडपट्ट्या आहेत आणि 56 झोपडपट्ट्यांच्यामध्ये सर्व जाती धर्मीय कष्टकरी वर्ग राहतो. हे मनुवादी जर सत्तेवर आले, हे बिल्डरांचे दलाल, त्या सर्व झोपडपट्ट्या हे उद्ध्वस्त करतील, विकून खातील. तर त्या वाचवण्याच्यासाठीचं हे आंदोलन आहे आणि आम्ही निवडणुकीला त्या दृष्टीनेच बघतोय. काही दिवसांपूर्वी युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये मतचोरी होऊन कशा पद्धतीने महाविकास आघाडीच्या जागा प्रभावित झाल्या हे सप्रमाण दाखवून दिले. त्याआधी खासदार राहुल गांधी यांनी मतचोरी संदर्भात लढा सुरू केला. त्याचप्रमाणे बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्येही या मतदारसंघातील तब्बल 7,400 मतदारांची नावे दुबार आहेत. 5,291 मतदार हे मयत आहेत. सागवान गावात 3,835 मतदारांचे इपिक नंबर आणि घराचे पत्ते गहाळ आहेत. अनेक ठिकाणी मतदारांचे घर क्रमांक 00 क्रमांक आहेत. या मतदारसंघातील महायुतीचा उमेदवाराचा निसटता विजय हा मतांचा घोळ आणि बोगस मतदानाच्या आधारावर झालेला आहे. या संदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली. निवडून आलेल्या उमेदवाराने त्या ठिकाणी मागणी केली तर फार काही त्याच्यामध्ये मोठी गोष्ट नाही आहे. निवडून आल्यानंतर तुम्ही मागणी कराल लोकांना सांगण्यासाठी, दाखवण्यासाठी, त्याच्यात काही विशेष नाही आहे. निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही हे मतदान करून घेतलेलं आहे हा आम्ही या ठिकाणी आरोप केवळ करत नाही आहे, तर आम्ही निवडणूक आयोगाकडे माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमातून CCTV फुटेजची सुद्धा मागणी केलेली आहे. आमचं म्हणणं आहे की एका मतदाराने या विधानसभा मतदारसंघामध्ये असे अनेक तुमचे बोगस मतदार होते की ज्यांनी एका व्यक्तीने 10, 11 वेळा मतदान केलेलं आहे आणि ते सिद्ध करायचं असेल तर CCTV फुटेजची मागणी आम्ही करतो आहोत. पण CCTV फुटेजशिवाय ते सिद्ध होऊ शकत नाही. दुसरं 17C जो राज्य सरकार किंवा निवडणूक आयोगाचे कर्मचारी जे भरून घेतात ज्यामध्ये मतदान केलेल्या मतदारांच्या नावापुढे टिकमार्क केलेलं असतं की यांनी मतदान केलं, ती यादीसुद्धा आम्ही माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला मागतो आहोत की ती यादी द्या.
त्याच्यातून दूध का दूध पाणी का पाणी हे समोर येईल. आणि आपल्याही माध्यमातून आमची मागणी आहे की हा लहान विषय नाही आहे, हा खूप मोठा आहे. प्रामुख्याने जी लगतची गावं आहेत बुलढाणा शहराच्या, सुंदरखेड असेल, सागवण असेल, ज्या मोठ्या ग्रामपंचायती आहेत त्यांच्यावर डोळा ठेवून आणि त्या सगळ्या निवडणुकीत घोळ करता यावा यासाठी मोठ्या प्रमाणात या मोठ्या ग्रामपंचायतीमध्येही घोळ झालेला आहे. हे उदाहरणादाखल आपल्याला आम्ही सांगतो. लोकांना समजत नाही की एक लक्षात घ्या की आपण या ठिकाणी हा घोळ झालाय, हे होऊन गेलंय, याचा परिणाम आम्ही भोगतो आहोत. महाविकास आघाडीला या मतचोरीचं आणि या बोगस मतदानाची किंमत मोजावी लागली आहे. त्यामुळे आमचे अनेक उमेदवार त्या ठिकाणी पराभूत झाले, याची किंमत आम्ही मोजतो. पण ही पत्रकार परिषद यासाठी घेतली जाते आणि ही माहिती आज आपल्या माध्यमातून लोकांसमोर यासाठी आणली जाते की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही हा प्रकार होऊ शकतो, तो टाळता येणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. कारण हे जे काम आहे हे निवडणूक आयोगाचं काम आहे, हे प्रशासनाचं काम आहे. या मतदार याद्यांमधला घोळ शोधून त्या ठिकाणी मतदार यादी अद्ययावत करणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे आणि ते काम झालं पाहिजे. यासाठी आज आपल्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी ही मागणी करतो की मतदान यादीचा घोळ थांबवावा. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत दाखल प्रकरणांमध्ये विहित वेळेत दोषारोपपत्र दाखल करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे यांनी मागील सभेचा कार्यवृत्तांत वाचून दाखवला. यावेळी पोलीस तपासावरील प्रलंबित प्रकरणे, दाखल गुन्हे, कागदपत्रांअभावी अर्थसहाय्य देण्यास प्रलंबित असलेली प्रकरणे तसेच अर्थसहाय्य मिळालेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. कागदपत्रांअभावी आर्थिक मदतीसाठी प्रलंबित जुनी प्रकरणे प्राधान्याने घ्यावीत अशा सूचना येडगे यांनी केल्यात. बैठकीला पोलीस, जिल्हा समाज कल्याण, जिल्हा महिला व बालविकास, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागाचे सदस्य व अशासकीय सदस्य उपस्थित होते. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा 31 ऑक्टोबर हा जन्मदिन आहे. त्यांनी आपल्या देशातील 562 संस्थानांचे विलीनीकरण करून भारत एक संघ राष्ट्र म्हणून उभे केले. देशाच्या एकीकरणात त्यांचे मोलाचे योगदान आहे, म्हणून त्यांना आपल्या देशामध्ये लोहपुरुष म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्मदिन 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशभर राष्ट्रीय एकता दौड आणि एकता शपथ घेतली जाते. आज त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त इचलकरंजी शहरामध्ये कोल्हापूर पोलीस दल व इचलकरंजी शहर पोलीस दलाच्या वतीने राष्ट्रीय एकता दौड उत्साहात पार पडली. तर त्यामध्ये आपण सर्वांनी त्या ठिकाणी सहभाग घेऊन जो उत्साह दाखवलेला आहे त्यातून या एकतेचं प्रातिनिधिक स्वरूप आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. तर नक्कीच ही जी एकता आहे आपल्या राष्ट्राची अशीच अखंडपणे टिकून राहावी यासाठी आपल्या सर्वांकडून
अविरतपणे प्रयत्न होत राहावेत अशा मी या दिवसाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो आणि ते टिकून राहण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो। या दौडीमध्ये सहभाग आपण सर्वांनी घेतलेला आहे। आपण सर्वांनी या इचलकरंजी शहरातील सर्व नागरिकांनी नक्कीच अशा चांगल्या उपक्रमांना खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे। मी सर्वांचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। होण्यापूर्वी या ठिकाणी थोडंसं आपलं वॉर्मअप घेतलं जाईल आणि दौड आपल्या समोरच आय एम फिनिशर हा बोर्ड दिसतोय। पूर्ण झाल्यानंतर आपण सर्वांनीच तो फोटो काढायचा आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून अपलोड करायचा आहे। पोलीस दलाच्या वतीनं रूट आणि एकदा सांगतो, इथून छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जनता 30 seconds जस्ट इन ओनली 4 to 5 minutes आपला वॉर्मअप होईल। बॅक टच स्टेजवर यस पाठिंबा सगळीकडे या, इकडची जर नसेल पण तिकडे या सगळी जण सब प्लॅन भारत माता की जय भवानी जय शिवाजी 3 2 1 भारत माता की जय भवानी जय भवानी जय शिवाजी भारत माता की भारत माता की भारत माता की। कोल्हापूर जिल्हा हातकणंगले तालुका शिरोली पुलाचे गावातील स्मशानभूमीमध्ये अघोरी प्रकार मांत्रिक करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। फुले शाहू आंबेडकर या विचारांच्या नगरीत असे प्रकार घडल्यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या घटनेची सखोल चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे अशी मागणी माजी राज्य युवा सचिव महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गिरीश फोंडे यांनी केली आहे। हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे। एक व्यक्ती व्हिडिओमध्ये स्वतःला मांत्रिक म्हणत हातात लिंबू घेऊन काही लोकांची नावे घेत असल्याचे दिसून आले आहे। संबंधितांवर जादूटोणा अघोरी प्रथा अंतर्गत पोलीस प्रशासनाने पायबंद घालावा अशी मागणी फोंडे यांनी केली आहे। काल कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली पुलाची या गावामध्ये स्मशानभूमीतील प्रेत जाळण्याच्या स्टँडवरती अघोरी कृत्य करण्याचा एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला आहे। हा करणारा मांत्रिक याचे नाव किशोर लोहार असे ग्रामस्थांच्याकडून समजते। याच्यावरती पोलिसांनी व स्थानिक प्रशासनाने कडक कारवाई केली पाहिजे अशी आम्ही मागणी करत आहोत। जादूटोणा व अघोरी प्रथा विरोधी कायदा महाराष्ट्रात अस्तित्वात आहे, त्याच्या अंतर्गत ही कारवाई होऊ शकते। या पद्धतीच्या अंधश्रद्धा पसरवण्याचं एकमेव कारण जे आहे ती लोकांच्या मध्ये याचा प्रसार व्हावा व जास्तीत जास्त लोकांनी या मांत्रिकाच्या या भूलथापांना बळी पडावं। लोकांनी आम्हाला आवाहन करायचं आहे की लोकांनी अशा पद्धती कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये। आपल्या परंपरा आपल्या श्रद्धा ज्या आहेत त्या आपण योग्य मार्गाने करू शकतो। या पद्धतीच्या अंधश्रद्धांच्यावरती विश्वास ठेवल्याने आपण जे भारतीय राज्यघटनेने वैज्ञानिक दृष्टिकोनाचं तत्व सांगितलेलं आहे याला कुठेतरी तडा जाण्याची शक्यता आहे। कोल्हापूर जी आहे ही शाहू महाराजांची भूमी आहे। महाराष्ट्रामध्ये संतांनी समाजसुधारकांनी छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांनी मोठा विचार पुरोगामी विचार दिलेला आहे। हा विचार समाजातील सर्व घटकांनी पाळला पाहिजे आणि तो वारसा पुढे नेला पाहिजे। हे आपलं मोठं कर्तव्य आहे आणि पोलीस आणि प्रशासनाने अशा पद्धतीच्या मांत्रिकांच्यावर कडक कारवाई करून एक उदाहरण घालून दिलं पाहिजे, जेणेकरून अशा पद्धतीचे जे मांत्रिक आहेत हे लोकांच्या भावनांशी खेळणार नाहीत, अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करणार नाहीत। याला कुठेतरी आळा बसण्याची गरज आहे अशी आमची आम्ही मागणी करत आहोत। जय भीम मीडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम।